नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. बाबू हाय कर सर्वांना. बाय बाय. नाही हाय. अच्छा, आपण कुठे चाललोय बाबू? बाय. कुठे चाललो आपण? फिरायला. तर मंडळी आम्ही चाललो आहोत नाशिकला. आणि नाशिकला कशासाठी? तर प्रेमचं आहे लग्न. प्रेम म्हणाल कोण? तर आमच्या इगतपुरीमध्ये आपल्या घरासमोरच घर आहे. मी नेहमी बोलत असते आमचे खूप चांगले संबंध आहेत आणि खूप घरोबा आहे. तर मग आज प्रेमची काल हळद होती आणि उद्या आहे लग्न. ऍक्च्युली मी ऑफिसवरनं आत्ता आले 8 वाजता. त्याच्यानंतर थोडीफार शॉपिंग केली आणि आता रात्रीचे 12 वाजले. तर आम्ही आता निघतोय कारण सकाळी दुपारी 12चं लग्न आहे. 12-12:30चा टायमिंग दिलेला आहे. तर आम्ही जातोय प्रेमच्या लग्नाला. चला मग तुम्ही पण. तर ही आमची बॅग पॅक झालेली आहे आणि इकडे आरविश, इकडे आहे विशाल. काय ट्रॅव्हलिंगच करायचं त्यामुळे विशालनी साधा टी-शर्ट घातले आहे. मोकळे जरा बरं वाटतं म्हणे, आरती गरम खूप होईल. तर पण माझा आरू जाम भारी दिसतोय. हेअर कटिंग वगैरे केली आहे तुम्ही बघा. तू छान दिसतो ना मम्मा. तर आम्ही घरातून निघालो आणि खरं सांगायचं तर स्वयंपाक नव्हता केलेला मी, कारण मी ऑफिसमधनं आली. आरविशची मस्ती चालू आहे थोडीशी. ऑफिसमधनं आली आणि लगेच तयारी केली मी. माझी थोडी धावपळच चालू होती त्यामुळे मग स्वयंपाक करायला जमलं नाही आणि भूक पण खूप लागली आहे. म्हटलं ठीक आहे आता जेवण वगैरे करू. तर ऑर्डर दिली आहे. आता 12:30 होत आलेत ना विशाल? काय मग खूप भूक लागली. 12:30 झाले. ऍक्च्युली माझी थोडी धावपळ होते. ऑफिस पुन्हा घर पॅकिंग करायची होती, बऱ्याच काही गोष्टी होत्या. त्याच्यामुळे माझी थोडी धावपळ झाली आहे आणि मला तर खरंच खूप थकल्यासारखं होतंय. जसं मी बसमध्ये बसेल तसे मी लगेच झोपून घेणार आहे. विशाल मी बाकी काहीच करणार नाही ते डायरेक्ट सकाळीच. तर चला. आणि हो, आरविशची दुपारी झोप झालेली आहे कारण आम्हाला माहिती होतं रात्रीचा प्रवास करायचा आहे. तर विशालला तसं सांगितलं होतं की दुपारी त्याला आरामात झोपू द्या म्हणून, उठवू नका. तर जवळजवळ 5-6 तास झोपला ना तो. 4-5 तास झोप झाली त्याची. 4-5 तास झोपलाय त्याच्यामुळे. आणि कसं निघायचं लवकर नाही गेलो कारण ऑफिसला सुट्टी भेटते नाही भेटते. जस्ट जॉईन केलं आहे आणि लगेच सुट्टी भेटेल असं वाटत नव्हतं. पण सरांनी सुट्टी दिली. ते एक बोलतात ना विषय चांगलं. तर मग सुट्टी दिली आणि मग माझा प्लॅन पटापट ठरलं असं. तर मग चला जेवण वगैरे करून घेतो आणि नंतर बाकीचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करते. तर आता आम्ही आलो आहोत 3 हात नाक्याला आणि बसची वाट पाहतो आहोत की बस कधी येईल म्हणून. आणि माथेरानसाठी होती. माथेरान नाही, महाबळेश्वरसाठी एक बस होती. आता बघू नाशिकची बस कधी लागते आणि कधी भेटते आम्हाला. भेटून जाईल लगेच, असं काही जास्त नाहीये. त्याचा हात धरा. आणि रात्रीचा प्रवास आहे त्यामुळे काय नाही, आराम होईल आणि जाऊ व्यवस्थित. पण बघू आता बस मिळाली पाहिजे. आणि अजून म्हणाल तर जेवण झालं. जेवण खूप छान होतं. काय ऑर्डर केलं होतं? चिकन टिक्का मसाला होता आणि खरंच खूप टेस्टी होता. पटपट जेवण करून मग निघालो. तर मग चला. म्हणजे आता ऑलमोस्ट आम्ही कासाराचे इथे पोहोचलो आहे. तर इकडनं आम्हाला अजून 1-1.5 तास लागेल अजून जायला. ही आमची बस आहे साई ट्रॅव्हल्स. ही आमची बस आहे साई ट्रॅव्हल्स. तुम्ही पाहू शकता इथे. तर ऑलमोस्ट आम्हाला 1-1.5 तास लागेल अजून पोहोचायला नाशिकला. मंडळी इथं आता बस थांबली आहे आमची.
हॉटेलला, तर त्यांनी सांगितलं होतं की 20 मिनटं आहे तुमच्याकडे, तर तुम्हाला चहा पाणी वगैरे काही वॉशरूम वगैरे कुठं जायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुम्ही पाहू शकता इथे. तर मी उतरलो आहे आणि आरविश आणि आरती आतमध्येच आहे बसमध्ये. तर मी म्हटलं की थोडंसं चहा वगैरे घ्यावा, थोडं फ्रेश वाटेल, कारण की आता वाजले आता 4:45 झाले. चला मग बोलतो मग नंतर तुझे. तर मंडळी फायनली आम्ही आहोत नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये द्वारकेला उतरली आहे मी. इकडनं काका काकूंकडे जाईल मी आणि मग तिकडनं लग्नाला जाईल. तर असं आहे, विशाल त्या ऑटोमध्ये बसते आतमध्ये. कसं वाटतं नाशिकला येऊन? छान वाटतं. मागच्या मी जेव्हा वणीला गेलो होतो तेव्हा इथं आलो होतो, राईट? तुम्ही पाहिलं असं. लास्ट टाइम जेव्हा वणीला गेलो होतो तेव्हा इथेच होतो आम्ही आणि आता पण आहे. खूप फ्रेश वाटतंय सकाळी सकाळी. चला मग आता घरी गेल्यावरती डायरेक्ट दाखवते तुम्हाला. मंडळी मी सकाळी घरी पोहोचले आणि त्याच्यानंतर मग काही जास्त शूट नाही केलं, कारण का माझी थोडी धावपळ झाली होती. मी काय केलं, पहिले तर मग थोडं बाहेर गेली, थोडा आराम वगैरे केला, नाश्ता वगैरे करून थोडं बाहेर गेली, तिकडनं आली, लगेच लग्नाला निघाली. तर लग्नाचा व्हिडिओ हा वेगळा शूट केलेला आहे आणि हा व्हिडिओ वेगळा शूट झाला आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला नाशिकपर्यंतची जो प्रवास आहे तो दाखवला आहे की किती धावपळ होते. वर्किंग असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केला. आणि हो, लग्नावरून आम्ही आलो आहोत आता. आणि इकडे बघा कोण आहे. हाय कर सर्वांना. हाय तुम्ही. ना ठीक आहे. अक्षराला तुम्ही खूप दिवसांनी पाहिलेलं असेल ना. हा. आणि तिने स्वयंपाक, आम्ही लग्नाला गेलो होतो, तिकडनं थोडं नाशिकमध्ये माझ्या मोठ्या भावाकडे पण गेली होती, सगळ्यात मोठ्या भावाकडे. आणि त्याच्यानंतर अजून मग एक ठिकाणी पण गेले होते. असे सगळ्यांना भेटून आली. खरंच खूप काही व्यक्ती अशा असतात ना आयुष्यामध्ये की त्यांना भेटल्यानंतर खरंच खूप जास्त आनंद होतो. फोनवरती बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात भेटणं वेगळं असं असतं. तर मग काही गोष्टी अशाच घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये. आणि कोमलचं बघाल तर कोमल तिकडे खाली बसली. तर असं चालू आहे. आणि आता स्वयंपाक झालाय, जेवण वगैरे करू आता आम्ही. आणि आरविश आणि विशाल बाहेर बसलेत, खेळतायत, ते पण तुम्हाला दाखवते. इकडे आरविश छान खेळतोय. हो बेटा बॉल. आणि हे त्याचे मामा आहेत, 2 खाली बसलेले आहे, खेळणं चालू आहे मामांसोबत. तर मंडळी हा व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.